नमस्कार मंडळी, मी मोनिका कंटुरल्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करते। तर बारीक चिरून घेतलेले इथं कंटुरले घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहेत, लाल टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, जाडसर असा कूट करून घेतला आहे, अद्रक आणि लसणाचा, जिरं फोडणीसाठी आणि दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट। कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात 2 पळी तेल घातलेलं आहे। आता ह्या कढईत तेल गरम झाल्यावर आपण जिरं हे फोडणीसाठी घालूया। जिरं तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि टमाटर हे दोघेही वस्तू आपण घालून घेणार आहोत। याला थोडं हलवल्यावर त्याच्यात अद्रक आणि लसणाची जाडसर केलेली पेस्ट ही टाकून घेणार आहोत। टमाटे, अद्रक लसणाची पेस्ट, हिरवी मिरची हे चांगलं मऊ होईपर्यंत आपण परतवत शिजून घेणार आहोत। आता आपले टमाटे चांगले मऊसूत झालेले आहेत। आता आपण याच्यात लाल तिखट आणि हळद हे टाकणार आहोत। लाल तिखट आणि हळदीला चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे जळणार नाही याची काळजी घेऊन थोडं पाणी त्याच्यात घालून नंतर बारीक चिरलेले जे आपले कंटुरले आहेत ते त्याच्यात चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊया। चटणी आणि हळदीमध्ये हे चांगले परतून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून आपण याला वाफ येऊ देणार आहोत। आपण भाजीत थोडा रस्सा करणार आहोत म्हणून बाजूला एका कढईमध्ये मी पाणी तापत ठेवणार आहे। गरम पाणी भाजीत घातल्यानंतर भाजीची चव ही बिघडत नाही, त्यामुळे बाजूला एका कढईत गरम पाणी ठेवून हे पाणी आपण ह्या कंटुरल्यामध्ये टाकणार आहोत। पाणी आपलं तापलेलं आहे आणि कंटुरले सुद्धा शिजत आलेले आहे। गॅस बंद करून हे पाणी आता या कंटुरल्यामध्ये ओतून घेऊया। भाजी चांगली ढवळून घेऊया आणि हिला उकळ फुटल्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर चांगलं ढवळून घेऊया पुन्हा एकदा आणि आता दाण्याचा कूट त्याच्यात आपण टाकून घेणार आहोत। या दाण्याच्या कुटाने भाजीला जाडसरपणा येतो आणि चवीला सुद्धा चांगली लागते। तर भाजीला चांगला उकळ फुटलेला आहे आणि आपले कंटुरले सुद्धा शिजत आलेले आहेत। आता इथं मी बाजूलाच दुसऱ्या गॅसवर बाजरीची भाकरी करणार आहे। मस्त अशी कंटुरल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी असा आजचा बेत आहे।
तर ताट इथं तयार झालेलं आहे. मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी, कंटुरल्याची भाजी, कांदा, लोणचं, पापड आणि ताक. तर चला पटापट जेवायला बसा.